फक्त रवा आणि दूध वापरून इतकी खुसखुशीत बिस्किट बनवली आहेत यावर तुमचा विश्वासही बसणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने बिस्किट कसे बनवायचे ते दाखवणार आहे। हे बिस्किट तुम्ही चहासोबत किंवा मुलांना लहान भुकेसाठी देखील देऊ शकतात आणि खायला तर मार्केटपेक्षा टेस्ट छान लागतो। चला मग सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचा आहे। मी इथं अर्धी वाटीला अगदी थोडी वरती साखर घेतलेली। तुम्ही गोड किती खातात त्यानुसार, तुम्ही जर गोड कमी खात असाल तर अर्धी वाटी घ्या आणि मिडियम गोड खात असाल तर अर्धी वाटीला नॉर्मल वरती घ्या। 2 वेलची ॲड करून मिक्सरला फाईन आपल्याला पावडर बनवून घ्यायची। आता एका बाउलमध्ये जे मिक्सरला फिरवलेलं जे रव्याचं साखरचं पावडर आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चिमूटभर इथं मी नमक घेतलेलं आहे आणि रूम टेम्परेचरचं 2 चमचा तूप घेतलेलं आहे। छान पद्धतीने आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खास करून तूप हे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, अगदी थिजलेलं तूप किंवा अगदी गरम तुपाचा देखील वापर करायचा नाही आहे। आता इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, पण मला अर्धी वाटीमधून अर्धच दुधाचा वापर लागणार आहे, तुम्हाला ते शेवटी बघायलाच भेटेल। आता आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध डायरेक्ट एक सोबत टाकायचं नाही आहे, याच्यामध्ये आपण साखरचा पण वापर केलेला आहे म्हणून हे हलकं हाताला चिपकतं, त्यासाठी दूध डायरेक्ट वापर करायचा नाही आहे, अगदी थोडं थोडंच ॲड करायचं आहे। जवळपास मला इथं अर्धी वाटी दूध लागलेलं आहे, म्हणजे बघायला गेलं तर पाव वाटी इथं दुधाचा वापर केलेला आहे मी पूर्ण सुरुवातीपासून तर पूर्ण शेवटीपर्यंत। तुम्ही दुधाच्या जागेवर पाण्याचा देखील वापर करू शकतात, पण याच्यात दुधाने खूप छान टेस्ट येतो, त्यासाठी आवर्जून दुधाचा वापर करा। आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि अगदी सैल पण नाही, असं मीडियम डो मळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपल्याला डो मळून घ्यायचा आहे, बघू शकतात। आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे म्हणून रवा छान पद्धतीने सेट व्हायला पाहिजे, त्यासाठी 15 ते 20 मिनिट, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ शकतात। अर्धा तासानंतर मी थोडं इथं 2 मिनिट परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हलकं तुम्हाला केवढे बिस्किट बनवायचं त्यानुसार छोट्या मोठ्या गोळी घेऊ शकतात। अगदी इथं मी मीडियम बनवते, जास्त लहान पण नाही जास्त मोठी पण नाही, तेवढा मी इथं मीडियम गोळा घेतलेला आहे। आपल्याला हलकं लाडूसारखं गोल करायचे, नंतर प्रेस करायचे आणि वरून मी हे आपण जे तळताना जे झारा वापरतो त्याच्याने मी थोडी इथं डिझाईन बनवून घेते, या पद्धतीने बघू शकतात, दिसायला पण छान दिसतं। तुमच्याकडे जर हे नसेल तर नाईफने तुम्ही कट मारून घेऊ शकतात, या पद्धतीने ही डिझाईन पण खूप छान वाटते। आणि तुम्हाला जर डिझाईन वगैरे बनवायला थोडं अवघड वाटत असेल तर प्लेन बी खूप छान लागतात, बघू शकतात। नाईफने मी या पद्धतीने इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे। असे कट पाडले की तुम्ही मध्ये ड्रायफ्रूट्स देखील ठेवू शकतात, थोडं प्रेस करून ठेवले की जसे जसे बसतात ते बिस्किटांवरती, बघू शकतात। मी नाईफने पण तुम्हाला इथे डिझाईन पाडून दाखवलेली आहे। सर्व बिस्किटे मी असेच बनवून घेतलेले आहेत आणि इथं मी दुसरी साईडला तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल छान पद्धतीने गरम झालेलं आहे। हे बिस्किट तळताना खास काळजी ठेवायची, तेल जास्त गरम पण नको आहे जास्त गार पण नको आहे, हलकं गरम झालेलं पाहिजे। हलकं गरम तेलामध्ये आता एक एक करून बिस्किट सोडून घ्यायचे आणि सुरुवातीला 3 मिनिटं जराही त्यांना स्पून वगैरे लावायचं नाही आहे। तेलामध्ये सोडताना याचं जे टेक्स्चर आहे ते जास्त सॉफ्ट होतं, त्यासाठी खास काळजी ठेवायची आहे। 3 मिनिटानंतर पलटी करून घ्यायचे। दोघं साईडने तळताना मला जवळपास 8 ते 9 मिनिट लागलेले आहेत आणि हे तळताना खास गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, बघू शकतात। 8 मिनिटांनंतर इथं तळून झालेले आहेत। आता हे बिस्किट पहिल्या बॅचचे तळून झालेले आहेत। परत आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून तेल थोडं गार करून घ्यायचे, मग राहिलेली बिस्किट तळायचे, नाहीतर या तेलामध्ये बिस्किट तळले जास्त गरम प्रमाणामध्ये तर बिस्किट तुटू शकतात, तेलामध्ये विरघळू शकतात, त्यासाठी खास काळजी ठेवायची की तेलाचं टेम्परेचर हाय गरम नको आहे, अगदी मिडियम गरम पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये बिस्किट सोडायचे। इथे मी सर्व बिस्किटे असेच बनवून घेतलेले आहेत, जवळपास 20 ते 22 बिस्किट बनवून तयार झालेले आहेत। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि माझी पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।